The most important theorem, which is Lagrange's theorem. See the statement. One group is given, which is finite group, and its subgroup. A finite group with its subgroup is given. Then we have to prove order of H divides order of G. X divides Y means what? X divides Y. What this means? We can write Y equal to some integer into X. So similarly, here we have to prove that order of H divides order of G. Not मी अगोदर H divides G म्हणलं का? Order of H divides order of G means we have to prove that order of G equal to something into order of H. हे prove करायचं आहे. Right? Write down proof given G is a finite group. Given G is a finite group and H is its subgroup. Subgroup notation काय वापरलं आपण? I think हेच होतं. H is a subgroup of सुरुवातीला लिहिलं होतं. कसं? ते सायक्लिक साठी. तो H is subgroup of G. ठीक आहे? What is the claim? काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला? प्रूव्ह काय करायचं होतं? Order of H divides अगोदर लक्ष द्या नंतर डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता जी स्वतः फायनाइट आहे त्याचा सबग्रुप सुद्धा फायनाइट होईल. सो वी विल अज्युम टू लेट order of G equal to n and order of H equal to m. So from this we have m is less than equal to n. सबग्रुपची ऑर्डर ही ग्रुपच्या ऑर्डर पेक्षा तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा लहान होती. So next we will consider one more set. So let what is this set? काय असतं हे? What is this set? Cosets, left cosets, right? Be the set of सगळे left coset ह्या सेट मध्ये टाकले आपण. Be the set of all left cosets of H of H in G. This is the set. G स्वतः फायनाइट आहे त्याच्यामुळे लेफ्ट कोसेट सुद्धा काय असतील ना फायनाइटच असतील. As G is finite, as G is finite, the number of left cosets of H are also finite. ठीक आहे. आणि कुठलेही दोन कोसेट काय असू शकतात आपण काहीतरी बघितलंय. वी हॅव कुठलेही जर दोन कोसेट घेतले आपण तर ते एकतर काय असू शकतात सारखे असू शकतात किंवा इंटरसेक्शन एम्प्टी म्हणजे डिसजॉईंट असू शकतात. सो वी हॅव मग याच्यातले काही कोसेट सारखे असतील आणि काही वेगवेगळे असतील. राईट. सो वी हॅव सम ऑफ द लेफ्ट कोसेट्स we have some of the left cosets are identical म्हणून आपण सगळे वेगवेगळे एका सेटमध्ये टाकूया. आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं बा कोसेट्सच्या काही सारखे आहेत की वेगवेगळे तर सगळे वेगवेगळे एका सेटमध्ये टाकूया फक्त वेगवेगळे. सो we choose so we choose only distinct ones only distinct ones म्हणजे वेगवेगळे करू आपण. लेट तो सेट घेऊया आपण. तो लेट कॅपिटल एस
इज द कलेक्शन ऑफ ऑल वेगवेगळे सगळे लेफ्ट वेगवेगळे लेफ्ट कोसेट घेऊया. A1 A2 अप टू किती असतील फायनाईट असतील तर त्याला आपण सपोज करूया के आहे. बी ऑल दी डिस्टिंक्ट डिस्टिंक्ट लेफ्ट cosets of H in G. काय काय केलं आतापर्यंत आपण? जी फायनाईट आहे, एच फायनाईट आहे, तर लेफ्ट कोसेट सुद्धा फायनाईटच असतील. मग त्या लेफ्ट कोसेट मध्ये काय दोन लेफ्ट कोसेट बद्दल काय सांगते त्या कुठलेही कोसेट एक तरी इक्वल असतात किंवा वेगवेगळे असतात. तर सगळे वेगवेगळे जे कोसेट आहेत ते एका सेट मध्ये टाकूया आपण. त्या सेटला आपण म्हणलेलं येस. तर याच्यामध्ये किती कोसेट आहेत? के आहेत. फायनाईट आहेत, के आहेत आणि सगळे काय आहेत? वेगवेगळे आहेत. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाउ वी शो नाउ वी शो G equal to union of AI of H where I running from 1 to K. हे दाखवूया आपण. हे दाखवल्यावर काय होते बघूया. आता दोन सेट सारखे कधी दाखवतो आपण? एकमेकांचे सबसेट असल्यानंतर. बरोबर आहे, सबसेट असल्यानंतर. आता आपण ग्रुपमध्ये आहोत, मेन ऑब्जेक्ट आपला ग्रुप आहे आणि हे जे ए आय सगळे कुठे आहेत? ग्रुप सबसेट आहेत. तर यांचं युनियन काय होईल? कुठे जाईल ते? जी मध्ये जाईल. तर हे दोन सारखं दाखवायचंय, बट कोण कोणाचा सबसेट आहे ऑलरेडी? युनियन ऑफ ए आय ऑफ एच आय रनिंग फ्रॉम 1 टू के इज सबसेट ऑफ जी आहे आधीच. तर आपण ग्रुपमध्ये आहोत. प्रूव्ह करायचं काय राहिलं मग आपल्याकडे? इट इज सफिशियंट टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं राहिलं? जी इज सबसेट ऑफ युनियन. जी इज सबसेट ऑफ युनियन. युनियन इज सबसेट ऑफ जी ऑलरेडी आहे. जी इज सबसेट ऑफ युनियन दाखवलं की दोन सेट सारखे होतील. बरोबर आहे. मग आता सबसेट कसा दाखवतो आपण? जी सबसेट ऑफ युनियन दाखवायचंय. सबसेट कसा दाखवतो आपण? जीचा सबसेट. सबसेट कसा दाखवायचा? जीचा एक एलिमेंट घ्यायचा आणि दाखवायचा. बरोबर आहे. लेट जी बिलॉंग्स टू जी घेऊ शकतो. देन हा एलिमेंट कधीही त्याच्या कोसेट मध्ये असतो आपल्याला माहिती आहे. जी बिलॉंग्स टू जी एच. बरोबर, कोसेट मध्ये असतो. आणि हे कोसेट जे आहेत ते आपण काय म्हणतोय? एकतर सारखे असतील किंवा वेगवेगळे. हा जो कोसेट आहे तर एवढ्यापैकीच कुठला तरी एक असेल. बरोबर आहे. जी बिलॉंग्स टू जी एच अँड तेवढ्यापैकी कुठला तरी असेल. जी एच इक्वल टू ए आय ऑफ एच फॉर सम आय फॉर सम ए आय ऑफ एच बिलॉंग्स टू एस. त्याच्यामधलाच कुठला तरी एक असेल तो. म्हणजे काय झालं आपल्याकडे आता? दिस इम्प्लाइज जी कुठे गेला मग? जीएच मध्ये आहे. जीएच म्हणजे काय आहे? ए आय ऑफ. सो जी बिलॉंग्स टू ए आय ऑफ एच. क्लिअर आहे. आता एकामध्ये गेला तर युनियन मध्ये जातो का? एकामध्ये गेल्यावर युनियन मध्ये जातो. दिस इम्प्लाइज जी बिलॉंग्स टू युनियन ऑफ ए आय ऑफ एच आय रनिंग फ्रॉम 1 टू के. जी कुठला घेतला आपण? जीचा दाखवला कुठं? युनियन मध्ये. म्हणून काय झालं? therefore G is subset of union I running from 1 to K. G दाखवला आपण आणि ऑलरेडी युनियन त्याचा आहे. So this implies काय होतं मग कन्फ्युजन? So this implies G equal to union of AI of H where I running from 1 to K. हे समजलं. पहिली स्टेप काय? यस क्रिएट करणे. दुसरी स्टेप जी इक्वल टू युनियन दाखवणे.
आणि तिसरी स्टेप आहे आता. आता बघा जी इक्वल टू युनियन आहे, तर दोन्हीची कार्डिनॅलिटीचा संबंध काय? हे बघा, सपोज दिस इज जी, दिस इज आवर जी, आणि याचे वेगवेगळे पार्ट घेतले आपण, वेगवेगळे जी चे असे वेगवेगळे पार्ट घेतले. सपोज दिस इज A1H, दिस इज A2H, दिस इज A3H, दिस इज A4H, हा A5H आणि हा A6H. तर ह्या युनियन जर केलं तर काय होईल? युनियन केल्यावर जी. मग याच्यातले एलिमेंट, याच्यातले एलिमेंट, याच्यातले एलिमेंट, सगळे एलिमेंट ऍड केले तर जी चे एलिमेंट होतील का? राईट. सो दिस इम्प्लाइज, this implies order of G equal to order of A1H plus order of A2H plus so on plus order of AKH. याचं कारण काय? Since, what is the reason? Since any two cosets, any two cosets are either काय असतं? Either identical or distinct असतात. आणि सगळे वेगवेगळे कशात केले आपण? केस मध्ये. अँड ऑल cosets in S are distinct. ह्याच्यामुळे तेच जर इथं जर काही कॉमन असलं असतं तर हे घेता आलं नसतं, रिपीट होतं ते एलिमेंट. हे वेगवेगळे असल्यामुळे हे बेरीज लिहिता येते. बरोबर आहे. दिस इज नाऊ, हे ट्रू आहे का? ऑर्डर ऑफ A1H इक्वल टू ऑर्डर ऑफ H प्लस ऑर्डर ऑफ H प्लस सो ऑन प्लस ऑर्डर ऑफ H, हे आहे का बरोबर? तिथं थेरम प्रूव्ह केला बोर्डवर आपण. त्याच्या अगोदरचा थेरम बोर्डवर प्रूव्ह केला. काय आहे तो? काय आहे? ऑर्डर ऑफ एच इक्वल टू ऑर्डर ऑफ एच. बरोबर आहे. सो ऑर्डर ऑफ A1H इज ऑर्डर ऑफ एच. एच एच किती आहेत असे टोटल? के टाइम्स. सो दिस इज, आय कॅन राईट ऑर्डर ऑफ जी इक्वल टू के टाइम्स ऑर्डर ऑफ एच. प्रूव्ह काय करायचं होतं आपल्याला? हे बघा, ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, म्हणजेच काय प्रूव्ह करायचं होतं? ऑर्डर ऑफ जी इक्वल टू के टाइम्स ऑर्डर ऑफ एच. आलं का? ऑर्डर ऑफ जी इक्वल टू के टाइम्स ऑर्डर ऑफ एच. दिस इम्प्लाइज ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. क्लिअर आहे? अजून काहीतरी पुढे मोर ओव्हर म्हणून काहीतरी आहे. नाउ फ्रॉम धिस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ के इक्वल टू ऑर्डर ऑफ जी डिवायडेड बाय ऑर्डर ऑफ एच. व्हॉट इज के? के काय आहे? आपण के कुठून घेतलेलं आहे? कुठे घेतलं के सुरुवातीला? इथं. काय आहे के? हे नंबर ऑफ डिस्टिंक्ट लेफ्ट कोसेट्स आहेत. राईट. So this implies number of distinct left cosets, left cosets of H in G equal to order of G divided by order of H. That is the more over part. So this completes the proof. तर खूप महत्वाचा थेरम आहे, व्यवस्थित समजून घेऊन